मुंबईतल्या जोगेश्वरीमध्ये जेएमएम बिझनेस सेंटरला लागलेली आग तब्बल 4 तासानंतर आटोक्यात आणण्यात यश आलं। धक्कादायक बाब म्हणजे इमारतीला ओसी नसताना गोदाम आणि दुकानं सुरू असल्याची माहिती समोर आली। पालिकेच्या दुर्लक्षामुळे आगीची घटना घडल्याचा आरोप स्थानिकांनी केला। दरम्यान 16 ते 17 जणांना आतापर्यंत रेस्क्यू करण्यात आलं। 2 ते 3 जण जखमी झालेत। जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। सुरुवातीला इमारतीच्या 7व्या मजल्यावर आग लागली होती, त्यानंतर ही आग 10व्या मजल्यापर्यंत पोहोचली। आगीमध्ये 3 मजले जळून खाक झाले। याबद्दलचे अपडेट जाणून घ्या। प्रशांत बढे आपल्या सोबत आहे। प्रशांत, आग आटोक्याला समजतंय, सध्या या परिसरात काय नक्की सुरू आहे? किती जणांना आतापर्यंत रेस्क्यू करण्यात आलंय? काय माहिती मिळते अग्निशमन दलाकडून? दीपक, मी ज्या ठिकाणी उभा आहे ती हीच जे बिझनेस पार्क आहे, जेएमएस बिझनेस पार्क आहे। आता जर आपण चित्र बघितलं तर आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात आलेलं आहे। मात्र कूलिंग प्रक्रिया आणि सर्च ऑपरेशन जे आहे ते अजूनही सुरू आहे। जी माहिती अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांकडून मिळालेली आहे, साधारणतः 26 लोक यावर अडकलेली होती ज्यावेळेस ही आग लागली होती। मात्र सगळ्यांना अग्निशमन दलाने सुरक्षितरित्या बाहेर काढलेलं आहे। आता सध्या जर बघितलं तर काही ठिकाणावर अजूनही धूर येतो आहे, मात्र आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवलेलं आहे। महत्त्वाची जी माहिती स्थानिकांकडून मिळते आहे, या संपूर्ण इमारतीला ओसी नसल्यामुळे या ठिकाणी आता पुढे प्रशासन काय कारवाई करतं, कारण विदाउट ओसी जर या ठिकाणी विकासकाने लोकांना राहायला दिलं, त्यांना पोझिशन दिलं होतं तर ते देखील अनधिकृत होतं। लोकांचे जीव यामुळे मोठ्या प्रमाणात जाऊ शकले होते। सुदैवाने अग्निशमन दलाच्या ज्या यंत्रणा आहेत त्या वेळेत या ठिकाणी दाखल झाल्या। आपण जर बघितलं 3 मोठ्या ज्या क्रेन्स आहेत त्या या ठिकाणी लावल्यामुळे लवकरात लवकर इथून अग्निशमन दलाने पाणी वरपर्यंत पोहोचवलं आणि त्याचबरोबर या मोठ्या क्रेनच्या साहाय्याने जे वर अडकलेले आपण जर दृश्य बघितले ती 10:30च्या दरम्यान ही आग लागली होती। मात्र पुढील 2-2.5 तासानंतर देखील लोक आपल्याला या ठिकाणी अडकलेली पाहायला मिळत होती। या सगळ्या लोकांना या ठिकाणी या क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आलं। सुदैवाने जीविताने अजून तरी समोर आलेली नाही। मात्र आता सर्च ऑपरेशन नंतर हे सगळं चित्र स्पष्ट होईल की यामध्ये नेमकी किती हानी झालेली आहे, कोण यामध्ये अजूनही अडकलेलं आहे का। सर्च ऑपरेशन संपल्यानंतर हे सगळं पुढे येईल। आग का लागली याचं कारण मात्र अस्पष्ट आहे। मात्र सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, ओसी नसताना तब्बल 13 मजली असलेली ही भव्य इमारत, यामध्ये पोझिशन कसं काय मिळालं आणि त्या स्वाभाविकच याच सगळ्या खरं तर मुद्द्यामुळे आता पालिकेच्या कारभाराचे जे वाभाडे आहेत ते देखील समोर आलेले आहेत। पालिका कशा पद्धतीने कारभार करते हा प्रश्न आता नागरिक देखील विचारतायत। प्रशांत, तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। अपडेट जाणून घेतच राहू।